नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने अंमली पदार्थ जनजागृती अभियान शिरूर शहरामध्ये नुकतंच या ठिकाणी पार पडलं आणि यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांना या अंमली पदार्थापासून दूर राहावं किंवा त्याच्या आहारी जाऊ नये हा एक चांगला संदेश देण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीनं हा जनजागृती कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला आहे। शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरूर शहरामध्ये आणि परिसरामध्ये वाढत्या ड्रग्जचं प्रमाण आणि तरुणाई ज्या व्यसनाच्या आहारी जाते याला आळा घालण्यासाठी आज आपण शिरूर शहरामध्ये त्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी आपण ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे। विद्याधाम प्रशालेचे जवळपास 100 ते 125 विद्यार्थी आपल्या या रॅलीमध्ये उपस्थित आहेत। नुकताच आपला जगभरामध्ये अंमली पदार्थ विरोधी दिन 26 जून रोजी झालेला आहे। त्या अनुषंगाने आपण ह्या सप्ताहामध्ये अंमली पदार्थ विरोधाचे व्याख्यानं असतील, रॅली असतील, या माध्यमातून आपण समाजामध्ये जनजागृती करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांची रॅली आपण शिरूर शहरातून काढत आहे। आणि त्या अनुषंगाने मला शिरूर शहरातल्या सर्व नागरिकांना, तरुणांना, विद्यार्थ्यांना आवाहन आहे की ड्रग्जच्या आहारी जाऊ नका। तुम्ही या देशाचं भविष्य आहात आणि तुम्ही ह्या ड्रग्जपासून दूर राहिलात तर आपल्या देशाचं भवितव्य हे उज्ज्वल राहील। असं सांग संदेश। विद्याधाम प्रशाला शिरूर तर्फे आपले व्यसनमुक्तीच्या आपल्या दृष्टिकोनातून ही खरीतर रॅली काढण्यात आलेली होती। विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये या पद्धतीने सर्वसामान्य माणसामध्ये असणारी जी व्यसनाधीनता आहे ती नष्ट करण्यासाठी त्या दृष्टिकोनातून जनसामान्य लोकांमध्ये ही जनजागृती होण्याच्या उद्देशाने हे रॅलीचं आयोजन अतिशय सुंदर पद्धतीने ग्रामीण पोलीस शिरूर मार्फत करण्यात आलेलं होतं। त्या या रॅलीच्या माध्यमातून विद्याधाम प्रशाला शिरूरचे विद्यार्थी आमचे सहभागी झाले। उत्स्फूर्त पद्धतीने त्यांनी सहभाग दिला। उपस्थित असणारे सर्व पोलीस अधीक्षक आणि माझे सर्व सहकारी मित्र तसंच पोलीस कर्मचारी वर्ग यांनी देखील त्या पद्धतीचं सहकार्य केलं आणि ही जनजागृती ही जी रॅली आहे ही रॅलीच्या उद्देशाने सर्वसामान्य माणसामध्ये असणारी व्यसनाधीनता नष्ट व्हावी ही एक समाजाला लागलेली कीड आहे आणि ती कीड नष्ट होण्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी आपण एक भरभक्कम पाया असा उभारला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ही जनजागृतीची रॅली आहे ती रॅली काढण्यात आलेली होती। व्यसनाधीनता ही नष्ट झाली पाहिजे आणि ती नष्ट झाली तरच उद्याचा समाजामध्ये असणारा भरभक्कम पाया असणारा तरुण वर्ग निर्माण होईल हीच अपेक्षा आहे। आणि ह्या सर्व सहकारी बंधू भगिनींना मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सदिच्छा आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद। टीचरला सांगणार, मग टीचरच्या थ्रू आम्हाला सांगणार, बरोबर? तुम्हाला इथं काही शिरूरमध्ये अडचण आहे का? क्लासमध्ये कुठली मुलं टॉर्चर करतात का? की प्रवास करताना कुठे येता जाता रस्त्याने स्टँडवर तुम्ही बसनी प्रवास करताय, बसमध्ये कुठे जाताना तुम्हाला कोणी छेडछाड करतंय का? जरी असा काही तुम्हाला त्रास असेल तर डायल 112ला कॉल करायचा। काय कुणाच्याही मोबाईलवरून तुम्ही फोन घेऊन डायल 112ला कॉल करायचा किंवा माझा पर्सनल नंबरही मी तुम्हाला शेअर करते, त्या नंबरवरही मला फोन करा। 86 24 82 54 54 हा माझा पर्सनल नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कधीही मला कॉल करा। काही अडचण असेल तात्काळ माझ्याशी संपर्क साधा। तुम्हाला कुणालाच काही अडचण नाही आहे? नक्की? म्हणजे तुम्ही सगळ्या सेफ आहात? पोलिसांवर विश्वास आहे का? ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।